सुरुवातीला कुणाल कामरावरून जो काही वाद सुरू आहे पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून व्हॉट्सअपद्वारे समन्स। कामराला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। तर मी माफी मागणार नाही, मी घाबरत नाही, मी जे बोललो तेच अजित पवार देखील एकनाथ शिंदेंबद्दल बोलले होते। कुणाल कामरा गाण्यातील बोलावर ठाम। मागच्या वेळी मी विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षात असताना केलेले वक्तव्य योग्य होतं, आता ते योग्य नाही। मागच्या गोष्टी काढून त्यावर चर्चा योग्य नाही। अजित पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट। आम्ही मागच्या काळामध्ये मी विरोधी पक्ष नेता होतो, विरोधी पक्ष नेत्याच्या काळात मी जे काही बोललो आता त्यामध्ये मी माझी भूमिका त्यावेळेसच्या एकंदरीत परिस्थितीला अनुसरून बोललो। व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम। कुणाल कामराच्या गाण्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं। एका संकेतस्थळाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। कामरानं आपली तुलना अजित पवारांशी करू नये, कामरानं आपल्या अवकातीत राहावं। अमोल मिटकरींचा कामराला जपून बोलण्याचा इशारा। कामरा स्वतःची तुलना जर अजितदादांसोबत करू पाहण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं त्यांनी आपल्या अवकातीप्रमाणे बोलावं। कुणाल कामराकडून डिवचणारा नवीन गाण्याचा व्हिडिओ पोस्ट। हम होंगे कंगाल असं म्हणत द हॅबिटेट स्टुडिओच्या तोडफोडीवरून कामरानं पुन्हा एकदा डिवचलं। हम होंगे कंगाल एक दिन, मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश, हम होंगे कंगाल एक दिन। कुणाल कामरानं मुंबईमध्ये येऊन बोलावं। उदय सामंतांचं कुणाल कामराला आव्हान। तर कामरानं लायकीत राहावं, सामंतांची प्रतिक्रिया। कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच, स्टुडिओ का तोडला यालाच औरंगजेबची वृत्ती म्हटलं जातं, कायदेशीर कारवाई करा, संजय राऊतांची टीका। तर फुके यांच्याकडून राऊतांवर खालच्या पातळीवर टीका। बघा, मी त्याला ओळखतो, त्याच्याने माझा डीएनए सारखा आहे। असे अनेक लोक आहेत जे लढणारे लोक आहेत, झुकणार नाहीत। माझंही तेच म्हणणं आहे, कायदेशीर कारवाई केली पाहिजे। संजय राऊत म्हणतात कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे म्हणून। निश्चितच असणार, हरामखोरांचा डीएनए एकच असतो। संजय राऊत आणि कुणाल कामराचा डीएनए 100% एकच असू शकतो। राऊत स्वतःच बोलत असतील तर ते सत्य देखील असेल। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची टीका। तर संजय राऊत आणि कुणाल कामरा एकाच बापाचे असतील, माफी न मागण्याची कामराची मुजोरी शिवसैनिक उतरवणार, संजय गायकवाड यांचा इशारा। राऊतांचा आणि कुणाल कामरांचा डीएनए 100% एक होऊ शकतो, तरी शक्यता काय नाकारता येत नाही। म्हणून ते जर का स्वतःच बोलत असेल तर ते सत्य देखील आहे, तो देखील वेळ आणि हे देखील वेळ आहेत। फडणवीसांची संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर टीका। राऊतांचा सकाळी 9 वाजताचा भोंगा असा उल्लेख, तर अंधारेंनी कामराचं गाणं पुन्हा गायलं त्यावर देखील टीका। अंधारे आणि संजय राऊत सभागृहाला डिवचण्याचा प्रयत्न करतात, फडणवीसांचा आरोप। इकडे संविधानाच्या बाता मारायच्या आणि तिकडे संविधानाने तयार केलेल्या सभागृहाचा रोज अपमान करायचा, सकाळी 9 वाजता भोंगा वाजवून या सभागृहाबद्दल काही बोलायचं।